नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर आणि स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. तर आजचा रीडिंगचा विषय आहे श्री गुरूंचे तुमच्या परिवारावर खूप आशीर्वाद आहेत. श्री गुरु तुमच्या परिवाराला खूप आशीर्वाद देतात, ब्लेस्ड करतात. तुमची भक्ती, ध्यान, दानधर्म आणि एकमेकांवरचं प्रेम, एकोपा या सगळ्यांमुळं त्यांचं प्रेम तुमच्यावर आहे आणि ते तुमच्या परिवारावर आशीर्वादाची बरसात करतात. तर आपण बघूया हे कोणते आशीर्वाद आहेत, काय मेसेज आहे हा तुम्हाला द्यायचा आहे, जो तुमच्यासाठी आहे, जो तुम्हाला स्ट्रॉंग बनवणार आहे, जो तुम्ही अट्रॅक्ट करताय असं आशीर्वाद असेल तर हा आशीर्वाद तुम्हाला ते देत आहेत. बघूया काय आशीर्वाद आहे तुमच्यासाठी. थँक्यू. सक्सेस. हे बघा आणि मी खरंच हा मेसेज जेव्हा मला आला तेव्हा काय रीडिंग असेल किंवा काय तुमच्यापर्यंत त्यांना पोहोचवायचं आहे, असे कोणते आशीर्वाद आहेत जे तुमच्यापर्यंत त्यांना पोहोचवायचे आहेत आणि म्हणून मेसेज आला आहे. खूप मी हे करत होते. तर सक्सेस, यश तुमच्याकडे येते, यश तुमच्याकडे येते. तुमच्या श्री गुरूंचे तुमच्या परिवारावर खूप आशीर्वाद आहेत आणि ते आशीर्वाद तुम्हाला आता मिळत आहे सक्सेसच्या रूपाने. आशीर्वाद मिळत आहेत, यश, कीर्ती, मान, सन्मान, प्रसिद्धी या या ह्याच्यामुळं तुम्हाला यश मिळते. त्यांच्या आशीर्वादाचं जे रूप आहे ते त्याच आशीर्वादानं तुमच्या घरात प्रवेश करतायत किंवा त्याच आशीर्वादानं तुमचं घर सुख समृद्धीनं भरून जाणार आहे. जे यश, कीर्ती ज्याच्यापासून तुम्ही लांब होता, जे तुम्ही अट्रॅक्ट करत होता, जे तुम्ही मिळवत होता, तुमच्या भक्तीनं, तुमच्या ज्ञानानं, तुमच्या ध्यानानं तुम्ही ते अट्रॅक्ट करत होता, दानधर्मानं अट्रॅक्ट करत होता. मुलांचं शिक्षण असेल, त्यांची बुद्धी, त्यांचं ज्ञान, त्यांचं यश, ह्या सगळ्यांना तुम्ही ते अट्रॅक्ट करत होता. तुम्ही फक्त देत होता, पण घेण्याची तुमच्यामध्ये हेच नाही. पण ह्या इथं परमेश्वरांनी, श्री दत्तगुरूंनी आणि हे इतकं सक्सेस तुम्हाला हे दिले की हे सक्सेस रोखण्याचा खूप लोकांनी प्रयत्न केला असेल. खूप अशा नकारात्मक एनर्जी होत्या ज्यांनी हे सक्सेस, हे यश तुमच्या घरापर्यंत, तुमच्या परिवारापर्यंत येताना त्यांनी अडवणूक केली, त्यांनी थांबवलं. पण त्या सगळ्याला पार करून, त्या सगळ्या नकारात्मक एनर्जीला हरवून, पार करून, तुमची परीक्षा संपवून तुम्ही पुढे चाललेले आहात आणि म्हणूनच दत्तगुरू तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत. खूप आशीर्वाद ते तुम्हाला देत आहेत आणि तुमच्या परिवाराला देत आहेत. एका अशी डुबतेली जहाज पुन्हा एकदा वर काढण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे आणि ते सामर्थ्य आणि ती जी इच्छाशक्ती आहे, ते जी एक पॉवरफुल असं तुमचं कॉन्फिडन्स आहे, त्या सगळ्यावर दत्तगुरूंचे आशीर्वाद, ते दत्तगुरूंच्या आशीर्वादानेच उभारीला येतं, वर येतं आणि म्हणूनच ते तुम्हाला अजून आशीर्वाद देत आहेत. तुमच्या परिवारावर आशीर्वादाची बरसात करतायत कारण तुम्ही यशस्वी व्हावं, तुम्हाला सक्सेस मिळावं. ज्या सुख समाधानापासून, सुख समाधान म्हणजे काय आहे, तर दत्तगुरूंच्या नामस्मरणात राहावं, त्यांच्या ध्यानात राहावं, प्रेमात राहावं, दानधर्मात राहावं आणि जे परिवारामध्ये ज्या ज्या गोष्टी होत आहेत त्यासाठी आपण आपल्या परिवाराची हेल्थ चांगली असावी, त्यांचं कौटुंबिक वातावरण चांगलं असावं, एकमेकांमध्ये प्रेम असावं, आदर असावा, मानसन्मान असावा, हे प्रेम आहे. आणि हे सगळं एकत्रित करत असताना येणाऱ्या सगळ्या गोष्टींवर मात करत तुम्ही पुढे चाललाय, म्हणूनच हे तुमच्या आयुष्यात सक्सेस येते आणि हा दत्तगुरूंचा तुमच्या परिवारावर असलेला आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद पहिलंच कार्ड आहे सक्सेसचं आणि हा सक्सेस तुम्ही मिळवलाय तुमच्यातल्या कॉन्फिडन्सनं, तुमच्यातल्या पॉझिटिव्हिटीनं, सकारात्मकतेनं हे सक्सेस मिळवलेलं आहे आणि तर ते सक्सेस तुमच्याकडे येते. आणि थँक्यू सो मच इन सिम्प्लिसिटी. मी तुम्हाला तेच म्हणलं, हे सक्सेस काय ते का दत्तगुरू तुमच्या परिवारावर आशीर्वादाची बरसात करताय, कारण तुमचं राहणीमान साधं आहे, बोलणं साधं आहे, प्रेमळपणा आहे, साधा स्वभाव आहे, मित्र, अगदी जे काय आहे ते एकदम साधेपणानं, अगदी भक्तीपणा करणं, उगीच मोठा अवाढव्यपणा करणं, दाखवणं, जे तुम्ही नाही आहात ते तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, जे तुम्ही नाही आहात ते तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. तुमच्या हृदयात जे आहे, तुमच्या हृदयात जे आहे तेच तुमच्या ओठावर आहे आणि ते तुम्ही अगदी साधेपणाने दाखवता.
जे परमेश्वराने तुम्हाला ज्ञान दिलं असेल किंवा दानधर्माची जी बुद्धी दिली असेल, एखाद्याला मदत करण्याची जी वृत्ती तुमची आहे, परिवाराला एकत्र ठेवण्याची कला तुमच्यामध्ये आहे, कष्ट करण्याची ताकद आहे, पूर्ण कॉन्फिडन्स तुमच्यात आहे, आणि जे काही तुम्ही कर्म करताय, जर नोकरी असेल, बिझनेस असेल किंवा इतर कोणतंही हे असेल, तर त्यामध्ये तुम्हाला दिखाऊपणा तुम्ही करत नाहीये. हा इथं महत्वाचा हे आहे. का दत्तगुरूंचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत? तर दिखाऊपणा नाही आहे याच्यामध्ये. तर तुमच्यात फक्त आणि फक्त साधेपणा आहे, खरेपणा आहे. इतका साधेपणा आहे की निर्मळ नदीच्या पाण्यासारखं असं निर्मळपणा तुमच्यामध्ये आहे. काहीही झालं, अगदी सहजपणे तुम्ही एखाद्याला माफ करता. आणि म्हणूनच दत्तगुरूंचे आशीर्वाद तुमच्यावर येत आहेत. का दत्तगुरूंचं ब्लेसिंग्स आणि आशीर्वाद तेव्हाच परिवारावर येतात, जेव्हा ती सोल पूर्णपणे सळाकून भाजून, जसं लोहार ते हे कसं हातोडी तापवतात की नाही, एखादं हत्यार तयार करायचं असेल तर त्याला तापवून सलाखून मग त्याला वळण देऊन व्यवस्थित ते केलं जातं. तसं तुमच्या बाबतीत झालेलं आहे. तुमचा साधेपणा त्यातून खुलून आलाय. कितीही तुम्ही साधे आहात, सिंपल आहात, कोणीही तुम्हाला म्हणत असेल की हे काय म्हणजे तुमच्याकडे पाहून असं हे होत असेल की किती साधे आहेत किंवा किती असं आहे, हे आहे. तुम्हाला ह्या मटेरियलिस्टिक जगाशी डील करताना थोडाफार त्रास होतोय. तुम्हाला नाही लवकर कॅच होत असतील ज्या गोष्टी, म्हणजे ह्या ह्या कार्डवरून किंवा ह्या सिच्युएशन वरून मला जे इंट्युएशन्स येत आहेत ते मी सांगते की तुम्ही नाही कॅच करत नसाल बाकीच्या या आजूबाजूच्या गोष्टी, पण कारण तुमच्यात साधेपणा आहे. पण तुमचा साधेपणा, तुमचं प्रेम, तुमची माया, तुमच्या स्वभावातली निर्मळता आणि खरेपणा दत्तगुरूंनी कॅच केला आहे. ह्या जगानं कॅच करणं किंवा कुठंतरी तुमचा भपकेपणा दाखवणं, मोठमोठ्याने सगळ्या गोष्टी लाऊडली सगळं करणं म्हणजे मोठं हे नव्हे. तुमची प्रसिद्धी, तुम्ही ह्या सगळ्यासाठी तुम्ही तिथपर्यंत पोहोचताय, अगदी शेवटच्या ह्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचताय. तुमच्या कुटुंबातलं असू दे, तुमच्या घरातलं, तुमच्या परिवारामधल्या, अगदी लहानातल्या लहान मुलापर्यंत तुमचं एक हे आहे, आदरयुक्त भीती असेल, प्रेम असेल, माया असेल, हे सगळं त्यांच्यामध्ये आहे. आणि त्या प्रेमानं त्या ह्यानं सगळ्यांना बांधून ठेवण्याची कला तुमच्यामध्ये आहे. काबाड कष्ट करून आणि सत्कार्य करून तुम्ही स्वतःच्या परिवाराला तुम्ही वर आणले, आणि जिथं कार्य करताय तिथं खंबीरपणाने तुम्ही उभे राहिलाय. तुमच्यातला कॉन्फिडन्स लो झाला नाही. जे जे येईल ते अगदी साधेपणाने सगळं समर्पित केलंय दत्तगुरूंना आणि पुढे चाललंय. म्हणून तुमच्या परिवारावर हे यश आणि हे जे आशीर्वाद आहे ते तुमच्यावर येते. हे सक्सेस जे मिळतं हे तुमच्या साधेपणाचं आहे, भपकेपणाचं नाहीये, दिखाऊपणाचं नाहीये. मी काय आहे हे बघा हे म्हणत नाही तुम्ही. तुम्ही फक्त जे दत्तगुरूंनी दिलेलं आहे ते पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. जर कोणत्याही माध्यमातून असू दे, तुम्ही कोणत्याही माध्यमातून अध्यात्माशी कनेक्टेड आहात नसाल तरी सुद्धा तुम्ही जे सत्कार्य करताय, सत्कर्म करताय, त्यासाठी सुद्धा तुम्हाला दत्तगुरूंचे आशीर्वाद आहेत. तुम्ही माना न माना, करा न करा, पण तुमच्यावर त्यांचे आशीर्वाद, खूप खूप असे आशीर्वाद आहेत तुमच्यावर. आणि ते आशीर्वाद तुम्ही स्वतः मिळवलेत. तुमच्या कर्तबगारीनं, तुमच्या खरेपणानं, तुमच्या साधेपणानं ते तुम्ही मिळवलेत, आणि म्हणूनच तुमच्याकडे ते येतात. आणि आता ऍक्शन घ्यायची आहे. आता तुम्ही एक पॉवरफुल सोल तयार झालेले आहात, असा दत्तगुरूंचा मेसेज आहे तुमच्यासाठी. आणि ही ऍक्शन म्हणजे जसं समुद्राच्या लाटा आल्या आणि त्या धडकन दगडावर आपटल्या, त्याला ज्या वेदना होतात तशा वेदना तुम्हालाही झालेत. तुमच्यावर आलेली संकट, तुमच्यावर आलेले सगळे प्रश्न आणि सगळ्या अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्या ज्यातून तुम्हाला उभं राहता येत नव्हतं. तुम्हाला वारंवार वार तुमच्यावर होत होते. हेल्थचे प्रॉब्लेम्स असतील, फायनान्शियल प्रॉब्लेम असेल किंवा बाकी कुठल्याही गोष्टी असतील, तिथं तुमच्या वारंवार वार केले जात होते. पण त्यातही तुम्ही अगदी कॉन्फिडन्सली तुम्ही तुमचं जे स्थान आहे ते हलवलं नाही. आणि हे स्थान न हलवलं, त्या ह्याची जी ताकद जी आहे, जी मुळामध्ये जर रूढ चक्र मी म्हणेन, ती जी ताकद आहे ती दत्तगुरूंच्या आशीर्वादाने तयार झाली. मुळाची ताकद जी आहे ती दत्तगुरूंच्या आशीर्वादाने तयार झाली. तेवढा तुमचा कॉन्फिडन्स तयार झालाय आणि म्हणूनच तुम्ही ठामपणे उभे राहिलेले आहात.
जरी साधे असला तरी सुद्धा या भपक्या ह्याच्यात उठावदार दिसणारी, उठून दिसणारी आणि अगदी परफेक्ट सोल तुम्ही आहात, असा दत्तगुरूंचा मेसेज आहे. आणि म्हणूनच तुमच्या परिवारावर आशीर्वाद आहेत, कारण दत्तगुरूंचं मार्गदर्शन असेल, त्यांचे ब्लेसिंग्स असतील, त्यांचे आशीर्वाद असतील, काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही काम करत असाल. जर ग्रंथ वाचन असेल, पारायण असेल, किंवा नवीन काही तुम्ही माध्यमातून असेल, दानधर्म असेल आणि अन्नदान असेल, याच्यातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत असाल, एकत्र करत असाल लोकांना, तिथपर्यंत तुम्ही ते आशीर्वाद घेत असाल, तर हे त्यांच्यासाठी आहे, हे तुमच्यासाठी आहे. आणि तुम्हाला म्हणूनच हे सक्सेस आहे, हे तुमच्या परिवारावर येते. आणि खूप ब्लेस्ड आणि खूप पॉवरफुल अशी सोल तुम्ही आहात. आणि दत्तगुरूंचे खूप आशीर्वाद आहेत तुमच्यावर. आणि दत्तगुरू म्हणूनच सांगतायत तुम्हाला, त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत. आता तुम्हाला ठामपणे उभं राहायचं आहे, तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे, तुम्हाला पुढं जायचं आहे. कारण आत्ताची जी वेळ आलेली आहे, आत्ता जी संधी तुमच्या समोर आलेली आहे, ती फक्त पुढं जाण्यासाठी आहे, ती थांबण्यासाठी नाही आहे. तुमच्या मार्गात, तुमच्या परिवारात, तुमच्या फॅमिलीच्या ह्याच्यामध्ये जे काही अडथळे येत होते, ते सगळे अडथळे दूर झालेत. आणि आता फक्त तुम्हाला पुढं जायचं आहे. जी संधी येते, जी अपॉर्च्युनिटी येते, त्या अपॉर्च्युनिटीला तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला पुढं जायचं आहे, हे तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि 2 कार्ड्स आहेत, दोन्ही कार्ड्स आणि ट्रस्ट, विश्वास ठेवलाय तुम्ही, हे कार्ड मी करणार आहे. तर विश्वास ठेवलाय तुम्ही, विश्वास ठेवलाय दत्तगुरूंवर, त्यांच्या आशीर्वादावर, त्यांच्या प्रेमावर विश्वास ठेवलाय, तुमच्या भक्तीवर तुम्ही विश्वास ठेवलाय. कारण दत्तगुरूंवर केलेली, तुमच्या गुरूंवर केलेल्या, जो कोणतेही तुमचे गुरु असतील, गुरुकृपा आहे तुमच्या परिवारावर, तुम्ही तुमच्या गुरूंवर केलेली भक्ती जी आहे, ती स्वामींची भक्ती आहे, गुरुदेवांची भक्ती आहे, दत्तगुरूंची भक्ती आहे. आणि तुम्ही ह्या भक्तीवर जो तुम्ही विश्वास ठेवलाय, स्वतःवर विश्वास ठेवलाय, दत्तगुरूंवर विश्वास ठेवलाय, स्वामींवर विश्वास ठेवलाय, आणि ह्या अशा शक्तीवर विश्वास ठेवलाय, जी शक्ती तुम्हाला कधी हारू देणार नाही, तुम्हाला कधीही थांबू देणार नाही, अशा शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवलाय. त्या शक्तीला तुम्ही समर्पित झालाय. तुमच्या मुलांना, लेकरांना, फॅमिलीला, तुमच्या सगळ्यांना तुम्ही या भक्ती आणि दानधर्म ह्याच्याविषयी सांगताय, बोलताय. तुम्ही तुमच्या घरातला जो आनंद आहे तो वाढवताय, समृद्धी वाढवताय, एक शांतता वाढवताय, समाधानीपणा जो आहे तो वाढवताय. घरातली नकारात्मकता दूर होते तुमच्या, कारण दत्तगुरूंचे आशीर्वाद आहे. जिथे दत्तगुरूंचे आशीर्वाद असते तिथे नकारात्मकता ठरत नाही, कधीच ठरत नाही. आणि कारण तिथं तिचं वास्तव्य नसतं, तर इथं असंच वास्तव्य तुमच्या घरामध्ये, तुमच्या परिवारामध्ये आहे. तुमच्या परिवारामध्ये जो काही कलह असेल किंवा चुकीचा काही नकारात्मक एनर्जींचा प्रभाव पडलेला असेल, तुमच्या मार्गात अडथळे येत असतील, तुम्हाला स्थिरावता नसेल, तर हे सगळं या गुरुकृपेच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या ब्लेसिंग्स, हे सगळं तुमच्या परिवारामधलं निघून जाते. तुमचं परिवार सुख, समृद्ध, भरभराट, मान सन्मान या सगळ्यांना समृद्ध होते. फक्त हे तुमच्या विश्वासाचं फळ आहे, असं दत्तगुरू तुम्हाला सांगतात. तुम्ही जो विश्वास दत्तगुरूंवर ठेवला, त्यांच्या चरणी जे तुम्ही समर्पित केला, त्या समर्पणाचं फळ हे तुम्हाला दिले जाते. आणि थ्रिविंग म्हणजे भरभराट, मी तुम्हाला हेच सांगितलं, हे थ्रिविंग म्हणजे भरभराट. हे कार्ड आणि हे जे जिराफचं हे चित्र आहे, हे म्हणजे भरभराटीचं आहे. ही भरभराट तुमच्या फॅमिलीमध्ये होते, तुमच्या परिवारामध्ये होते. जो काही बिझनेस तुमचा आहे, जो अगदी उत्साहाने तुम्ही सुरू केला असेल किंवा काहीही असेल, आणि तो काही कारणाने बंद झाला, किंवा नोकरीमध्ये प्रॉब्लेम्स आले, फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले, हेल्थचे प्रॉब्लेम्स असतील, हे सगळ्यातून तुम्हाला बाहेर काढतायत दत्तगुरू, कारण हे आशीर्वाद तुमच्यावर आहेत. आणि खूप भरभराट तुमची होती, आता खूप भरभराट होते, ज्या भरभराटीला कधीही तुम्ही थांबू शकणार नाही. ही भरभराट तुमच्या आयुष्यामध्ये होते. ही भरभराट हे तुमच्या एक थांबलेलं तुमचं एक स्वप्न होतं, तुमचं एक इच्छा होती, तुमची या ब्रह्मांडामध्ये मॅनिफेस्टेशन करण्यासाठी एक सोडलेलं एक असं एक हे होतं, अट्रॅक्टिंग पॉवर तुमची होती. आणि त्यामधून तुम्ही इतकं वरती आलाय, आता इतकं वरती आलाय की तुम्हाला त्या उंचीपर्यंत तुम्ही जाताय, की एक वेगळं रूप आणि वेगळी ॲक्शन आणि वेगळंच औरा तुमचा असेल तिथं, आणि तुमचं एक वेगळं स्थान असेल. सूर्यासारखी चमक आहे, भरभराट आहे, सुख समृद्धी आहे, आनंद आहे. आणि हे सगळं बक्षीस दत्तगुरू तुम्हाला देत आहेत, कारण तुमचा साधेपणा तुम्ही संपवला नाही.
तुमच्यातला साधेपणा, तुमच्यातलं वक्तृत्व असेल, तुमच्यातलं देणं असेल, तुमच्यातली देण्याची जी एक हे आहे, घेण्याचा नाही पण न्याय करण्याची जी वृत्ती आहे, एखाद्याला न्याय देणं, समाधान देणं, त्याला आत्मिक शांतता देणं आणि मनापासून एखाद्यावर प्रेम करणं, हे तुमच्यामध्ये आहे. खूप खूप कलात्मक गुणवत्ताही तुमच्यामध्ये आहे, की तुमची अशी कला आहे, त्या कलेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पुरवता, पोहोचवता आणि त्या माध्यमातून सुद्धा तुमच्यावर ब्लेसिंग्स येत आहेत आणि सगळं जे काही तुम्ही करताय, जे काही कार्य करताय, त्यातून सगळीकडनं तुम्हाला ब्लेसिंग्स येत आहेत इथं. आणि खूप छान असा मेसेज होता हा. तर बघूया अजून. श्री गुरूंचे तुमच्या परिवारावर खूप आशीर्वाद आहेत आणि किती आशीर्वाद आहेत बघा, हे मला खूप हे झालं. आणि कार्ड एक खाली पडलेला आहे, तर ते आहे बघा गॉसिप. आणि हे असं काही पास्टमध्ये तुमच्या फॅमिलीज असेल किंवा तुमच्याबद्दल असेल चुकीचं गॉसिप केलं गेलं असेल पास्टमध्ये, फायनान्शियल याच्यावरनं असेल किंवा तुमच्या हेल्थच्या प्रॉब्लेममुळे असेल किंवा तुमच्या जॉब किंवा नोकरीबद्दल असेल आणि तुमच्या बिझनेससाठी असेल, की चुकीचं गॉसिप तुमच्याबद्दल केलं गेलं, तुम्हाला लोकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तुमच्याबद्दल चुकीचं गॉसिप केलं, तर हे सगळं गॉसिप एका पॉझिटिव्ह, एका सकारात्मक गॉसिपमध्ये रूपांतर होत आहे. कारण हरणं तुमच्यामध्ये नाही आहे. दत्तगुरूंचे खूप आशीर्वाद तुमच्यामध्ये आहेत. आणि इथं अशीच सोल मी अट्रॅक्ट करते जी दत्तगुरूंची खूप भक्ती करते, खूप भक्ती. आपण सगळेच भक्ती करतो, पण एक अशी पराकोटीची भक्ती असते दत्तगुरूंची, जिथं म्हणजे त्याला हेच नाही आहे, त्याला तोडच नाही. समर्पणाची भावना असते, अगदी साधी सिंपल सरळ सोल असते. आणि या मटेरियलिस्टिक जगामध्ये इतकं तिला त्रास दिला जातो, तिला हिनवलं जातं, तिला कमी लेखलं जातं, एका खूप भपकेपणासाठी तिला टोकवलं जातं. अशा काही गोष्टी तुमच्याबद्दल झाल्या असतील, फायनान्शियल तुम्ही लॉस परिस्थिती हे झाले, तर फायनान्शियल हे असेल तुमच्या, त्याबद्दल सुद्धा तुमचे गॉसिप झाले गेले आहेत. तर ह्या सगळ्या ह्याच्यातून दत्तगुरू तुम्हाला बाहेर काढतायत आणि दत्तगुरूंच्या आशीर्वादाने आणि गुरुकृपेमुळे तुम्ही एक अशी सोल म्हणून उदयास येत आहे, वर येत आहे, जिचं गॉसिप असं होणार आहे, जे ब्रह्मांडात एका वेगळ्या स्थानावर तुम्ही असणार आहात. तुमचं जे स्थान तुम्ही मिळवले तुमच्या कलेनं, तुमच्या कार्यानं, तुमच्यातल्या गुणांनी जे काही तुम्ही मिळवले ते या गॉसिपनं बाहेर येणार आहे. आणि हे गॉसिप तुमच्या भरभराटीचं आहे, तुमच्या सक्सेसचं आहे, तुमच्या यशाचं आहे. आणि ह्या सगळ्यासाठी तुम्हाला आता ॲक्शन घ्यायची आहे, तुम्हाला आता पुढं जायचं आहे. तुम्हाला आता पास्टमध्ये पडत नाही आहात तुम्ही, कारण तुम्ही पुढं आलेले आहात, कारण तुम्ही सरळ साधी सोल आहात. सहजपणे सगळ्यांना माफ करून जाता. माफ करणं एवढं सोपं नसतं, पण सहजपणे तुम्ही माफ करता, हृदयात कुणालाही ठेवत नाही. कारण तुमच्या हृदयात दत्तगुरू आहेत, तुमच्या हृदयात प्रेम आहे, वात्सल्य आहे, माया आहे, ममता आहे. तिथं अशा नकारात्मक एनर्जीचा वास नाही तुम्ही करून देत, तर त्यांना तुम्ही बाहेर काढताय. आणि एक अशीच एनर्जी बघा तुमच्या आयुष्यात हे होते. तर दत्तगुरूंचा आणि ग्रॅटिट्यूड. आज इतकी छान ही रीडिंग झाली, मला खूपच आवडली. दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे सर्वांवर. ग्रॅटिट्यूड पे करताय, धन्यवाद देत आहे दत्तगुरूंना, धन्यवाद देत आहे, खूप खूप धन्यवाद देत आहे. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच सगळ्या माझ्या सोल फॅमिलीला, माझी सगळी सोल फॅमिली दत्तगुरूंना खूप खूप थँक्यू म्हणते, हो की नाही. तर असं थँक्यू म्हणा, ग्रॅटिट्यूड पे करता येतं तुम्ही, कारण ते सक्सेस तुमच्याकडे येते. सक्सेसच्या मागं तुम्ही पळाला नाही, तुम्ही थांबलाय. काय हे सक्सेस तुमच्याकडे येते, कारण खूप साधी सरळ सोल तुम्ही आहात. तुम्ही सक्सेसच्या मागे पळाला नाही, तुम्ही त्याच्या मागे लागलेला नाही आहे, तुम्ही थांबलाय. जे येईल ते घेत घेत पुढं आलाय तुम्ही. का नाही मला मिळत म्हणून तुम्ही आदळापट नाही केली, तुम्ही शांत राहिलाय, स्तब्ध राहिलाय, दत्तगुरूंना समर्पित केलाय. जी वेळ ज्यावेळी योग्य असेल त्यावेळी दत्तगुरू तुम्हाला देणार हे तुम्हाला माहित आहे, आणि म्हणून तुम्ही त्यांना सगळं समर्पित केले. आणि अशी जी सोल आहे, जी खूप पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे, ती तुम्ही ग्रॅटिट्यूड पे करताय, धन्यवाद देत आहे परमेश्वराला, दत्तगुरूंना धन्यवाद देत आहे. कारण तुमच्याकडे सुख समृद्धी, भरभराट आणि सगळं जे तुम्हाला हवं आहे ते येत आहे. आणि तुमचे एक खूप छान अशी सोल बाहेर येते. मला खूप छान इथं मेसेज कनेक्ट झाले, त्यामुळं मी पण थोडी हे झाले. आणि थँक्यू सो मच दत्तगुरू, थँक्यू. असेच छान छान मेसेजेसची कनेक्ट होते, थोडंसं बिझी असते त्यामुळं. थँक्यू सो मच दत्तगुरू, थँक्यू सो मच.
कार्ड आहे केअर अँड कम्प्लिशन्स. तर तुम्ही तुमचं जे तुमच्यातलं जे प्रेम, मी तेच म्हणलं तुम्हाला, तुमच्यातलं जे प्रेम आहे, तुमच्यातलं जी भावुकता आहे, ध्यान आहे, दानधर्म आहे, जे तुम्ही करताय त्याच्यासाठी एक बाउंड्रीज ठेवू नका. बिनधास्त उधळून द्या स्वतःला त्या भक्तीमध्ये, त्या ध्यानामध्ये, स्वतः जे कार्य करता त्याच्यामध्ये असं धरून करू की नको, किंवा काय करू आता, अपॉर्च्युनिटी जी आली आहे ती घेऊ का नको, यामध्ये सक्सेस येईल का नाही येईल का, आणि हे झाले ते पास्टमधल्या गोष्टींशी कनेक्ट न होता जी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते ती अपॉर्च्युनिटी तुम्ही घ्या. प्रेमाला बंधन घालू नका, कुठल्याही याला मर्यादा ठेवू नका, त्याच्या पलीकडे पुढे जा. तुम्ही स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी म्हणण्यापेक्षा स्वतःमध्ये जे कला गुण जे काही तुमच्यामध्ये आहे ते अगदी बिनधास्तपणे बाहेर काढण्यासाठी दत्तगुरु सांगतात. त्याला कुठंतरी बांधून ठेवू नका. आता तुम्हाला माहित आहे दत्तगुरूंनी तुम्हाला शिकवलंय, दत्तगुरूंच्या आशीर्वादाने जे असेच कला तुमच्यामध्ये आहेत आत दडलेल्या त्या आता बाहेर येतील, आणि तुम्हाला कळेल की दत्तगुरूंचा हा मेसेज का आला तुमच्यासाठी, कारण तो त्याच वेळी तुमच्या जवळ येईल आणि त्याच वेळी तुम्हाला त्यांना आशीर्वाद हे सांगायचं असेल. ज्यावेळी आपल्या रिडिंग या टाइमलेस असतात, ज्यावेळी तुमच्या समोर येतील त्याच वेळी त्यातून तुम्हाला काहीतरी मेसेज द्यायचा असेल म्हणून ते तुमच्यापर्यंत येते असा मेसेज आहे. आणि ग्रीन तारा एक सर्वोच्च प्रोटेक्शन आहे तुम्हाला. मी तुम्हाला इथं तेच म्हणलं, ह्या सगळ्या सक्सेसमध्ये तुम्ही घाबरू नका. मी तर म्हटलं ना तुम्हाला, अपॉर्च्युनिटी ज्या येत आहेत त्या अपॉर्च्युनिटीमध्ये तुम्ही स्वतःला कमी समजू नका किंवा घाबरू नका. हे मला होईल का, हे माझ्याच्याने होईल का, मी कसं करू, मी का करू, म्हणजे काय मला इथं पुढे अडचणी येतील का, मी मध्येच मला येईल. तर इथं तुम्हाला दत्तगुरू सांगतात की तुम्हाला याच्यामध्ये कोणतेही अडचण किंवा काही नाही, तर येणाऱ्या ज्या अपॉर्च्युनिटी आहेत तर ते तुम्ही अपॉर्च्युनिटी स्वीकारा. आणि कारण तुम्हाला सर्वोच्च प्रोटेक्शन आहे. ग्रीन तारामा म्हणजेच महाकालींचं दुसरं रूप आहे, श्रीराधांचं दुसरं रूप आहे, ते म्हणजे ग्रीन तारामा, जे सर्वोच्च प्रोटेक्शनसाठी आहे. ही चक्राची एनर्जी असते, कारण उच्च शिखरावर तुम्ही पोहोचलेले आहात, एका मुळापासून वरती तुमचं हे जाते आणि तुम्हाला आता फुल प्रोटेक्शन आहे. तुम्ही इकडं तिकडं कुठंही ह्याच्यामध्ये नाही हे करू शकत. स्वतःला असं हे करू नका. जे पास्टमध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत आणि पास्टमध्ये जे हे झाले त्याला सगळं कट करून तुम्ही पुढे जाताय. स्वतःला लिमिटेशन ठेवू नका. इथे तेच सांगितलं, तर विश्वास ठेवा. पुन्हा एकदा ट्रस्ट सांगताय दत्तगुरू, विश्वास ठेवा, आम्ही तुमच्या बरोबर आहेत. लिमिटेशन ठेवू नका स्वतःच्या प्रेमाला, मायेला, ध्यानाला. तुमच्या जे कार्य करताय त्याला लिमिटेशन ठेवू नका. जे काही काम करताय, जे काही करताय, जसं तुम्ही पॉझिटिव्हली करताय, फक्त कर्मशुद्ध असेल तर तिथं मर्यादा नको. ते तुम्ही शुद्धपणाने तुम्ही तुमचं जे कार्य चालू आहे ते तुम्ही चालू ठेवा. ज्या अपॉर्च्युनिटी येतात त्या घ्या, कारण तुम्हाला सर्वोच्च प्रोटेक्शन आहे. हार्ट चक्र ओपन होत आहे, तुमच्यातली माया बाहेर येते, प्रेम बाहेर येते आणि हे प्रेम तुम्हाला एका उच्च शिखरापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. कारण एक खूप मोठं असं सर्वोच्च प्रोटेक्शन आहे. मला असं क्राऊन चक्राची एनर्जी सुद्धा इथं खूप दिसते की तुमची प्रेम वर येते आणि जेव्हा प्रेम बाहेर येतं हृदयातून त्यावेळेला श्री महालक्ष्मींचा आशीर्वाद येतो आणि तोच तुमच्याकडे येतोय. सुख समृद्धी, मान सन्मान, प्रसिद्धी या सगळ्यांना तो तुमच्याकडे येतोय. म्हणूनच हा आशीर्वाद आणि हे ब्लेसिंग्स तुमच्यावर आले असतील. तर नक्कीच रीडिंग ज्यांच्याशी रेझोनेट होते त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं की रीडिंग कशी वाटली. तुमच्या कमेंट्स खूप छान असतात, मी कनेक्ट होते. मला स्वतःलाही खूप अभिमान आहे की ही माझी सोल फॅमिली आहे आणि त्यासाठी सुद्धा दत्तगुरूंना खूप खूप थँक्यू सो मच की तुमच्यासारख्या सोल फॅमिलीला मला कनेक्ट केलं. आणि डिवोशन मी एवढी सगळी रीडिंग ही त्यावरच झालेली आहे. भक्ती, तुमच्यातली भक्तीच इतकी सर्वश्रेष्ठ आहे. खूप पॉवरफुल भक्ती आहे. रममान होत आहे तुम्ही भक्तीमध्ये, ध्यानामध्ये रममान होत आहे, रममान होत आहे तुम्ही सेवेमध्ये. तुम्ही स्वामींच्या सेवेकरी असाल, दत्तगुरूंचे सेवेकरी असाल, तुम्ही अशा माध्यमातून तुम्ही अशा लोकांपर्यंत पोहोचताय. जर गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा त्या पारायणांच्या माध्यमातून तुम्ही लोकांना मेसेज देत असाल, तुम्ही ते पारायणांचा समूह करत असाल, तुम्ही स्वामींची सेवा करताय. बरेच ठिकठिकाणी तुम्ही असे मठ वगैरे असतात किंवा स्वामी मंदिरं नवीन प्रतिष्ठापना करण्याचं सुद्धा कोणाचं तरी असेल, दत्तगुरूंचं हे आहे, ब्लेसिंग्स आहेत, त्यांचे आशीर्वाद म्हणजे भक्ती. आणि या भक्तीमध्ये तुम्ही रममान होताय आणि तुम्ही या भक्तीमध्ये रममान झालाय म्हणूनच तुम्हाला ही एवढी मोठी अपॉर्च्युनिटी येते, आशीर्वाद येतात, भरभराट येते, यश येते, कीर्ती, मान सन्मान, भरभराट हे सगळं तुमच्याकडे येते. फक्त यशस्वी व्हा,
असा आशीर्वाद देत आहेत दत्तगुरू. तुम्हाला यशस्वी व्हा आणि हे सगळं तुमच्याकडे आता येतं. ही डिवोशन फक्त रममान व्हा, रमा त्याच्यात, असं सोडून द्या जगाला काय वाटेल ह्यापेक्षा तुमच्या हृदयाला काय वाटते, तुम्हाला काय वाटते, प्रेम काय आहे, माया काय आहे, भक्ती काय आहे, अध्यात्म काय आहे, ह्या गोष्टी जशा तुम्ही विश्वास ठेवताय तशाच तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा असं दत्तगुरू तुम्हाला सांगतायत. जे काय आहे त्यामध्ये ते तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला ते प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आतापर्यंत साथ दिली आहे आणि पुढेही ते तुमच्या बरोबर असणार आहेत असा त्यांचा मेसेज आहे. आणि रममान व्हा भक्तीमध्ये, सूर्यासारखं तेज, प्रकाश आणि तुमच्या भक्तीचा तुमचा औरा, तुमचं हे सगळं खूप असं ऊर्जावंत तुम्ही होताय असं तुम्हाला सांगितलं जातं. हा मेसेज तुमच्यासाठी असेल, तुमच्या मुलांच्यासाठी सुद्धा आहे. तर हे भक्ती म्हणजे तुम्ही जे तुमच्या कर्मावर भक्ती करत असाल, तुम्ही दत्तगुरूंवर भक्ती करताय, स्वामींवर भक्ती करताय, ही भक्ती सर्वश्रेष्ठ आहे आणि खूप साधेपणानं. इथं नाही खूप मोठं दत्तगुरू नाही म्हणत मला हे सगळं दे मगच मी तुझ्यावर प्रसन्न होतो. नाही, ज्या हाताने खाता त्याच हाताने एखाद्यातला घास भरवला ना, तिथं दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच ते तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत. म्हणूनच तुमच्या परिवाराला ते ब्लेस्ड करतायत, आशीर्वाद देत आहेत आणि तुमच्या परिवारामध्ये खूप भरभराट, सुख, समृद्धी, यश, मान सन्मान याचा प्रवेश होतोय. आणि ह्याच दत्तगुरूंचा मेसेज होता. ही छोटीशी रिडिंग झाली आणि खूप छान झाली. दत्तगुरूंचा आशीर्वाद होता. त्यांचं हे होतं की ही रिडिंग व्हावी आणि तुमच्यापर्यंत पोहोचावी. की नाही, तर नक्कीच आपण भेटूया पुढच्या रिडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. गुरुदेव दत्त.